हॅलो एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले होते की फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज ह्या सब्जेक्टच्या नावाचा अर्थ काय. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघणार की प्रोग्रामिंग लँग्वेजेस किती प्रकारचे असतात. आता प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमधून आयडिया येऊन गेली आहे. ठीक आहे, आपण प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय बघितलं किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज हे आपण कुठं वापरणार आहे किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज कशासाठी वापरणार या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आपण. ह्या व्हिडिओमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजचे आपण काही टाइप्स डिस्कस करूया. तर प्रोग्रामिंग लँग्वेजचे बेसिकली 4 टाइप्स असतात, म्हणजे 4 प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पहिली लँग्वेज आहे सी प्रोग्रामिंग लँग्वेज. दुसरी प्रोग्रामिंग लँग्वेज असते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पुढची लँग्वेज आहे आपली पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आणि त्याच्यानंतर असते आपली जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. तर बेसिक ह्या 4 प्रोग्रामिंग लँग्वेज, ह्याच्यानंतर पण भरपूर प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे, पण बेसिक जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणतो आपण त्या ह्या 4 आहे. ठीक आहे, तर ह्या 4 पैकी आपण आज आपल्या एफपीएल ह्या सब्जेक्ट मध्ये सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार आहे. आता आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेज काय शिकणार आहे हे माहित करून घेण्याआधी कालचं एकदा लेक्चर आठवा. प्रोग्रामिंग लँग्वेजच्या बेसिक गोष्टी त्या आपण एफपीएल मध्ये शिकणार आहे, राईट. मग या 4 लँग्वेज पैकी अशी कुठली लँग्वेज जे आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून देते तर ती आहे आपली सी प्रोग्रामिंग लँग्वेज. आतापर्यंत आपल्याला हे कळलं की एफपीएल मध्ये आपण कुठली लँग्वेज शिकणार आहे, सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार आहे. तर सी प्रोग्रामिंग लँग्वेजच्या बेसिक गोष्टी आपण सगळ्यात पहिले माहित करून घेऊयात. बघा, सी प्रोग्रामिंग लँग्वेज इन्व्हेंटेड बाय द सायंटिस्ट डेनिस रिची इन 1972 ऍट AT&T लॅब्स. सी लँग्वेज कोणी तयार केली रे, ते सायंटिस्ट होते डेनिस रिची. कुठे तयार झाली रे, AT&T लॅबोरेटरी USA मध्ये आहे. आणि कधी तयार झाली, 1972 ला. ठीक आहे, या बेसिक गोष्टी माहित पाहिजे. पुढे सी लँग्वेज इज द फर्स्ट सक्सेसफुल प्रोग्रामिंग लँग्वेज विच इज युज्ड फॉर प्रोग्रामिंग ऑफ इंडस्ट्री, कंपनीज, गव्हर्नमेंट सेक्टर अँड प्रायव्हेट सेक्टर. मेन पॉइंट वगैरे आपण एफपीएल मध्ये म्हणजेच फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सी प्रोग्रामिंग लँग्वेज का शिकणार आहे, कारण की सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही फर्स्ट सक्सेसफुल प्रोग्रामिंग लँग्वेज सगळ्या लँग्वेजेस मधल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर सी लँग्वेज इज रेफर्ड एज अ बेसिक बेस फाउंडेशन ऑफ प्रोग्रामिंग कोडिंग एन्व्हायरमेंट बिकॉज ऑफ ऑल नीडेड प्रोग्रामिंग टूल्स, टेक्निक, लॉजिक्स आर इन्क्लुडेड इन सी लँग्वेज वगैरे. ज्या ज्या बेसिक्स गोष्टी आहे प्रोग्रामिंग साठी लागणारे बेसिक्स गोष्टी सगळ्या बेस, फाउंडेशन ऑफ प्रोग्रामिंग, कोडिंग एन्व्हायरमेंट सगळं 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 कशामध्ये आपलं सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. त्यामुळे आपण एफपीएल मध्ये सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणार आहे सगळ्यात पहिले. पुढं ऑल नेक्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आर डिराइव्ड फ्रॉम सी लँग्वेज वगैरे. ज्या पुढच्या ज्या लँग्वेजेस आहे कुठल्या कुठल्या, सीपीपी, पायथन, जावा, सगळ्या कोणापासून तयार झाल्या रे, तर सी लँग्वेज पासून तयार झाल्या. ठीक आहे, पुढं प्रोग्रामिंग टूल, टेक्निक, लॉजिक्स ऑफ सी लँग्वेज आर युज्ड ॲज इट इज इन C++, पायथन, जावा अँड व्हेरियस टेक्नॉलॉजीज वगैरे. सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायचे किती फायदे. सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जे टूल्स, जे टेक्निक्स, जे लॉजिक्स आपण बघणार आहे सगळे ॲज इट इज कुठे युज करणार आहे आपण, C++ म्हणजे पुढच्या लँग्वेजेस मध्ये, पायथन मध्ये सुद्धा आणि जावा मध्ये सुद्धा. त्यामुळं तुमच्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमला एफपीएल म्हणजे फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सी लँग्वेज का टाकली आहे, तर हे सगळे रिझन आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिले सी शिकायला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात सिंपल सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा हा पॉइंट आहे जो सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. कंपायलर बघा, एकदम बेसिक आहे, पण तरी पण मुलांचं भरपूर कन्फ्युजन असतं की नेमकं तो काय करतो. ते आपण बघा एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सांगतो. 2 प्रकारचे कोड असतात. एक असतो सोर्स कोड. सोर्स कोड म्हणजे कुठला कोड रे, जो कोड आपण राईट करणार आहे, जो कोड आपण टाईप करणार आहे किंवा राईट करणार आहे, जो कोड आपण शिकणार आहे त्याला आपण म्हणतो सोर्स कोड. ठीक आहे, दुसरा एक कोड असतो ज्याला म्हणतो आपण मशीन कोड, म्हणजेच प्रोग्रामिंग लँग्वेज जो कोड कम्प्युटरला समजतो. क्लिअर आहे, 2 प्रकारचे कोड असतात. एक असतो सोर्स कोड, एक असतो मशीन कोड. सोर्स कोड म्हणजे जो कोड आपण राईट करणार आहे, मशीन कोड म्हणजे जो कोड कम्प्युटरला समजणार आहे. जसं की आपण मागच्या वेळेस बघितलं होतं प्रोग्रामिंग लँग्वेज, मशीन कोड इट इज अ नथिंग बट प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ठीक आहे, बर सोर्स कोड जो असणार तो आता फॉर एक्झाम्पल असा काहीतरी सोर्स कोड आहे. आता हे काय काय नाही आपण डिटेल लाईन बाय लाईन सगळं बघणार आहे. फक्त लक्षात ठेवा की असं काहीतरी आपण कोड लिहिणार आहे. ठीक आहे, पण कम्प्युटरला कुठला कोड कळतो रे, मशीन कोड, जो असतो इन द फॉर्म ऑफ बायनरी, डिजिटल फॉर्म मध्ये असतो, त्याला आपण म्हणतो मशीन कोड. जो कम्प्युटरला करतो त्यालाच आपण प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. आता नीट कॉन्सन्ट्रेट करा रे, आपण जो कोड लिहिलाय ना तो इंग्लिश मधला आहे रे. बघा इथं प्रिंट नावे, वॉइड नावे, मेन नावे, हे काय रे, इंग्लिश वर्ड्स आहे, राईट. पण कम्प्युटरला इंग्लिश कळते का, नाही कळत. कम्प्युटरला फक्त एकच लँग्वेज कळते जिला प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो, म्हणजेच तिला आपण काय म्हणतो, मशीन कोड म्हणतो. मग कंपायलरचं काम हे एकदम सिंपल आहे. सोर्स कोडला मशीन कोड मध्ये कन्व्हर्ट करायचं काम करतो आपला कंपायलर. मग आता ह्याच्यावरून डेफिनेशन किती आपल्या लँग्वेज मध्ये तयार करूयात आपण. कंपायलर इज अ बेसिकली ट्रान्सलेटर. इट इज यूज टू ट्रान्सलेट सोर्स कोड इनटू मशीन कोड लँग्वेज इज कॉल्ड कंपायलर. आणि हीच त्याची डेफिनेशन आहे. बघा, कंपायलर इज अ बेसिकली ट्रान्सलेटर, ट्रान्सलेट करणारे
कशातून काय ट्रान्सलेट करणार आहे? सोर्स कोड, म्हणजे आपण जो कोड लिहिला तो, त्या सोर्स कोड मधून कम्प्युटरला जो कोड कळतो मशीन कोड मध्ये कन्व्हर्ट करायचं काम करतो आपला कंपायलर. एकदम सिंपल डेफिनेशन आहे, म्हणजे पाठ करायची पण गरज नाही पडली पाहिजे ना. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. दोन प्रकारचे कोड असतात, एक असतो सोर्स कोड, एक असतो मशीन कोड. सोर्स कोड जो कोड आपण लिहिणार आहे, मशीन कोड जो कोड कम्प्युटरला कळणार आहे. मग आपण लिहिलेला कोड कम्प्युटरला कळावा याच्यासाठी त्याला आपण सोर्स कोड मधून मशीन कोड मध्ये कन्व्हर्ट करतो. कशाचा वापर करून? कंपायलरचा वापर करून. कंपायलर म्हणजे आपलं एक असतं सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये आपण कोडिंग करतो, त्यालाच आपण कंपायलर म्हणतो. आपण आपल्या FPL मध्ये टर्बो नावाचं वापरणार आहे, जे तुमच्या कॉलेजेसमध्ये पण वापरता. म्हणजे कसं, मी ज्यावेळेस सांगाल त्यावेळेस तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. मग कंपायलर म्हणून आपण आपल्या सिलेबस मध्ये काय बघणार आहे? तर टर्बो C++ नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते आपण कंपायलर म्हणून डिस्कस करणार आहे, जे आपल्या सोर्स कोडला मशीन कोड मध्ये कन्व्हर्ट करेल आणि मग मशीनला कळेल की आपण नेमकं काय काम करून घेतो त्यातून. क्लिअर आहे? ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहे. याच्या पुढचे जे व्हिडिओ असणार आहे ना, त्या खऱ्या इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की त्यामध्ये आपण डायरेक्ट ऍक्च्युअल आपल्याला कोडिंग साठी ज्या बेसिक गोष्टी लागणार आहे, व्हेरिएबल, डेटा टाइप्स, व्हेरिएबल व्हॅल्यू असाइन कशा करायच्या, असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय, याच्या बेसिक गोष्टी एकदम बेसिक प्रोग्रामिंगच्या, त्या आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहे. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.